नागपुरात गेल्या 5 वर्षात मनपाच्या तब्बल 51 शाळा बंद पडल्या आहेत। पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढलाय। मनपा शाळांमध्ये अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत। नवीन शिक्षकांची भरती झाली नाहीये। नागपुरात सध्या 114 महानगरपालिकेच्या शाळा आहेत। नागपुरात एकाच ऑटोमधून तब्बल 13 विद्यार्थ्यांचा प्रवास होत असल्याची घटना समोर येते। 3 प्रवासी क्षमता असलेल्या ऑटोमध्ये 13 विद्यार्थी प्रवास करत होते। नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल आता विचारला जातोय। तर या नियमबाह्य वाहतुकीवर आळा घालण्यात परिवहन विभाग आणि पोलीस अपयशी ठरतंय का असा प्रश्न सुद्धा यामुळे उपस्थित झालाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। एका ऑटोमध्ये किती विद्यार्थी बसलेले आपण पाहूया। 1 2 3 4 5 6 7 8 विद्यार्थी। कुठल्या ऑटोमध्ये 10 विद्यार्थी, कुठल्या ऑटोमध्ये 12 विद्यार्थी भरून शाळामध्ये येत असतात। हे बघा, हे असे दप्तर बाजूला लटकवलेले आहेत आणि अशी परिस्थिती आहे नागपुरातल्या बऱ्याच शाळांमध्ये। ऑटोमध्ये विद्यार्थी जे आहे ते एका ऑटोमध्ये 8-8 10-10 विद्यार्थी अक्षरशः कोंबून आणले जातात। जर अपघात झाला तर त्याला, हे बघा, हा ऑटो हे बघा, हा ऑटो गेला, हा ऑटो गेला, त्याच्यामध्ये 12 ते 15 विद्यार्थी जे आहे ते अक्षरशः कोंबून भरलेले असतात। बघूया आपण याच्यात किती विद्यार्थी आणले। हे बघा, हे ऑटो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 विद्यार्थी या ऑटोमध्ये आणलेले आहे। 13 विद्यार्थी। सर, माझा एक ऑटो खराब झालेला आहे म्हणून तो तेवढेच विद्यार्थी नाही होतेच नाही सर। आज एवढे समजा अपघात झाला, काही झाला, जबाबदार कोण आहे? सर, माझा एक ऑटो खराब झालेला आहे। जबाबदारी आहे, आरटीओ कारवाई करत नाही। मी रोज 13 विद्यार्थी एका ऑटोमध्ये जर असेल, 12 विद्यार्थी, 10 विद्यार्थी, अक्षरशः कोंबून मागच्या सीटवर जिथे एक विद्यार्थी बसायला जागा नाही तिथे 5-5 विद्यार्थी जे आहे ते बसवले जातात। आणि नागपुरातील परिवहन विभाग, आरटीओ आणि वाहतूक पोलीस नेमके काय करत आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी।